नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुपुरुषामृत मुहूर्त, म्हणून सकाळी लवकर उठून देवाची पूजा केली। अशा शुभ दिवशी मन खूप शांत आणि पॉझिटिव्ह होतं, हो की नाही? तुम्हालाही असं होतं का? आजच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, असं म्हणतात की हा दिवस शुभ असतो। पण खरं सांगायचं तर ना, आपल्याकडे ना सोन्यापेक्षा मौल्यवान माणसं आहेत आपल्या आयुष्यात, आणि आपल्या माणसांना वेळ द्या, प्रेम द्या, कारण शेवटी सोनं नाही तर आपली माणसं आपल्याला उपयोगाला येतात, हो की नाही? तर इथे छान अशी देवाची देवपूजा करून मी लगेच स्वयंपाकाला लागले। तर स्वयंपाकामध्ये बनवणार होते मी हरभऱ्याची भाजी, कारण नाश्ता वगैरे तर करून घेतलेला होता। आणि आता रोज घरामध्ये हाच प्रश्न असतो की आज स्वयंपाक काय बनवायचा, हो की नाही? तुमच्याकडे पण असंच असतं का? तर इथे मी बनवायला घेतलेली होती हरभऱ्याची भाजी। आता हे ना आपण उन्हाळ्यामध्ये भाज्या बनवत राहतो, कारण आपल्याकडे आता हरभऱ्याचा सीजन असतो आणि हरभऱ्याची भाजी ओली घेऊन वाळवून त्याची नंतर ना अशी सुकी भाजी बनवतात। तर तीच भाजी इथे मी बनवायला घेतलेली होती। त्यामध्ये ना थोडंसं पीठ घालून आपल्याला इथे गळून घ्यायचं होतं। तर इथे काल गॅसची टाकी बुक केलेली होती आहोंनी, आणि ती आज टाकी आलेली होती। आता हे वरती येऊन दादांना थोडेसे कंटाळून बसले होते। आता या सगळ्यामध्ये ना साईची मात्र लुडबुड चालूच असते, हो की नाही? तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये बघायला भेटत असेल की साईची लुडबुड, पण खरंच त्याची एवढी दिवसभर मस्ती चालू असते ना, नवीन काहीतरी कामं त्याची चालूच असतात। आणि ते दादा बोलत होते की मी टाकी घ्यायला येतो, नाही मी आणून देतो, तर त्याचं तसं चालू होतं। म्हणून इथे ना मी लगेच टाकी घेतली आणि स्वयंपाकाला लागले। आता भाजीला फोडणी घालण्यासाठी नाही, इथे मी थोडंसं कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये थोडं जिरे मोहरे घालून घेतले, आणि हिरवी मिरची लसूण सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा असतो। लाल तिखटाची जरी आपण ही भाजी केली ना तरी ही छान लागते, पण शक्यतो हिरवी मिरचीचीच आपल्याला ही भाजी बनवायची, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। तर हिरवी मिरची छान अशी तडतडल्यानंतर ना लसूण सुद्धा मी घालून घेतला, भरपूर सगळा लसूण घालायचा, त्यामुळे छान असा त्याचा वास येतो। या भाजीला ना लसूण भरपूर लागतो, त्यामुळे छान असा लसूण घालून घ्यायचा। थोडीशी भिजलेली हरभऱ्याची डाळ सुद्धा घालून घेतली आणि पाणी टाकून घेतलं। उकळी आल्यानंतर आपल्याला हे छान असं हाटून घ्यायचं। तर या भाजीला ना मी आधीच थोडंसं पीठ लावून घेतलेलं होतं, त्यामुळे गाठी होत नाहीत। मग याच्यासाठी ना मी मुगाच्या डाळीचं आणि मटकीचं पीठ इथे दळून आणलेलं आहे, तर ते पीठ मी एकत्रित करून लावलेलं होतं। शक्यतो आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ खातो, पण मुगाची डाळ आणि मटकीच्या डाळीचं पीठ आपण जास्त करून काही खात नाही, पण ते खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं, म्हणून इथे मी ते पीठ घालून घेतलं। तर आज भाकरी वगैरे करून घेतल्या आणि तव्यावरचा ना ठेचा बनवायचा घेतलेला होता। आता हा ठेचा बघितला ना तर मला माझ्या आजीची आठवण येते, कारण माझी आजी ना नेहमी असं तव्यावरचा ठेचा बनवायची, आणि तिच्या हातची चव मला आजही म्हणजे विसरणं शक्य नाही। छान असं हे भाजून घेतलं। याचा डिटेल ब्लॉग ना मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन हा ठेचा नक्की बघू शकतात तुम्ही। आणि छान असंही थंड झाल्यानंतर इथं तांब्याने रगडून घ्यायचा, मस्त त्यावरती तेलाची धार सोडायची, आणि आपला झणझणीत चमचमीत असा ठेचा तयार झालेला आहे। तर तुमच्याकडे ठेचा आणि भाजी कशा पद्धतीने बनवतात कमेंट्स करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चलो बाय।